नमस्कार आणि स्वागत. कधी-कधी असं होतं ना, की कौटुंबिक कार्यक्रम किंवा गेट टुगेदर थोडेसे अवघड होऊन बसतात. तर आज आपण बरोबर याच विषयावर बोलणार आहोत. अशा प्रसंगांना शांतपणे आणि आत्मविश्वासाने कसं सामोरं जायचं, हे आज आपण समजून घेणार आहोत. जरा कल्पना करा, सगळं कसं छान चाललेलं असतं, सगळे गप्पा मारत असतात, हसत खेळत असतात आणि अचानक कोणीतरी असं काहीतरी बोलतं. झालं, एका क्षणात सगळा माहोल बदलून जातो. असा एक छोटासा टोमणासुद्धा संपूर्ण दिवसाचा आनंद हिरावून घेऊ शकतो. हे असं वाटणं खूपच सामान्य आहे. अनेकदा असं वाटतं की आपण एका ड्रामा रोलर कोस्टरमध्ये अडकलो आहोत, जिथून बाहेर पडणं खूप कठीण आहे. पण काळजी करू नका. चांगली बातमी ही आहे की या रोलर कोस्टरमधून कायमचं उतरण्याचा एक मार्ग आहे. आणि आज आपण तोच मार्ग जाणून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या वेळी आपलं नियंत्रण पूर्णपणे आपल्या हातात राहील. चला तर मग आजच्या चर्चेच्या मूळ संकल्पनेकडे वळूया. आपलं ध्येय आहे आत्मविश्वासाने अविचल बनणं. म्हणजे काय? तर कोणी कितीही काहीही बोललं तरी आपल्या मनाची शांतता भंग होऊ न देणं. आता या शक्तिशाली मानसिकतेचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. ही एक अशी स्थिती आहे जिथे आपण भावनिकदृष्ट्या परिपक्व होतो. आपण जाणून बुजून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि कोणत्याही टीकेला किंवा टोमण्याला ताकदीने प्रतिसाद देतो, अपराधीपणाच्या भावनेतून किंवा रागातून नाही. आणि हो, हे एक कौशल्य आहे जे शिकता येतं. एक गोष्ट स्पष्ट करूया. अविचल होण्याचा अर्थ भावनाशून्य होणं किंवा लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकणं अजिबात नाही. उलट याचा अर्थ आहे हेतुपुरस्सर वागणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि सामर्थ्याच्या जागेवरून प्रतिसाद देणे. ठीक आहे, तर मग ही मानसिकता मिळवायची कशी? कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीच्या तंत्रांवर आधारित एक अतिशय सोपी 3 पायऱ्यांची पद्धत आहे जी आपण आता पाहणार आहोत. या फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिला, विचार पकडणे. दुसरा, त्या विचारांची तपासणी करणे. आणि तिसरा, त्यांना रिसेट करणे. ही एक अशी चौकट आहे जी लक्षात ठेवायला खूप सोपी आहे आणि आपल्याला नियंत्रण परत मिळवण्यास नक्कीच मदत करते. चला, तर मग पहिली पायरी नेमकी कशी काम करते ते पाहूया. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात येणारी पहिली प्रतिक्रिया ओळखणं. जेव्हा कोणी काहीतरी टोचून बोलतं तेव्हा आपल्या मनात जी पहिली नकारात्मक भावना येते ना, तिला तिथेच वाढण्याआधीच थांबवणं महत्त्वाचं आहे. जणू काही आपण पॉज बटन दाबत आहोत. यासाठी आपण शांतपणे आपल्या भावनांना एक नाव देऊ शकतो. अगदी मनातल्या मनात म्हणायचं, हे ऐकून वाईट वाटलं किंवा मला याचा त्रास होतोय. न्यूरोसायंटिस्ट जोसेफ लेडू यांच्या संशोधनानुसार जेव्हा आपण आपल्या भावनांना असं नाव देतो तेव्हा आपल्या मेंदूचा भावनिक भाग शांत होतो आणि तार्किक भाग पुन्हा नियंत्रण मिळवतो. आता दुसरी पायरी, जी आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळवून देण्याबद्दल आहे. अनेकदा आपल्याला टोमण्यांपेक्षा जास्त त्रास आपण त्या टोमण्याला जोडलेल्या कथेचा होतो. जसं की ते मला मुद्दाम त्रास देत आहेत किंवा त्यांना मला सगळ्यांसमोर कमीपणा दाखवायचा आहे. ही दुसरी पायरी आपल्याला हीच कथा तपासायला सांगते. यासाठी स्वतःला फक्त 2 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. पहिलं, मी आत्ता काय गृहीत धरत आहे? आणि दुसरं, या वागण्याचं दुसरं काही कारण असू शकतं का? कदाचित समोरची व्यक्ती तणावात असेल किंवा त्यांची बोलण्याची पद्धतच तशी असेल. हे प्रश्न आपल्याला नकारात्मक विचारांपासून दूर जाऊन वेगळा विचार करण्याची संधी देतात. आणि हे आपल्याला शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायरीकडे घेऊन जातं, जिथे खरी शक्ती आपल्या हातात येते. ही पायरी आहे आपल्या मनाची शांतता जपण्याची. इथे आपण ठरवतो की आपल्याला प्रतिक्रिया कशी द्यायची आहे, जेणेकरून आपलं नियंत्रण सुटणार नाही. कारण आपण कोण आहोत हे आपल्या प्रतिसादातून ठरतं. यासाठी 3 शक्तिशाली रिसेट मूव्ज आहेत. पहिलं, मायक्रोपॉज, पटकन प्रतिक्रिया देण्याऐवजी एक दीर्घ श्वास घ्या. दुसरं, दिशा बदल मूव्ह, म्हणा आपण यावर नंतर बोलू. आणि तिसरं, शांत प्रतिसाद, शांतपणे पण ठामपणे म्हणा, मला या जुन्या गोष्टींवर बोलायचं नाहीये. यामुळे तुम्ही वाद न घालता एक सीमा आखता. आता एक सोपं रूपक, जे ही संपूर्ण संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. विचार करा की हे टोमणे किंवा अवघड प्रश्न म्हणजे कोणीतरी आपल्याकडे फेकलेले गरम बटाटे आहेत. त्यांचा उद्देशच वातावरण तापवणे हा असतो. पण गंमत अशी आहे की आपल्याला तो गरम बटाटा पकडण्याची काहीही गरज नाही. आपण त्याला खाली पडू देऊ शकतो, कारण तो बटाटा आपल्याला तेव्हाच जाळेल जेव्हा आपण त्याला पकडू. जेव्हा आपण त्यांचा ड्रामा उचलणं थांबवतो तेव्हा तो त्यांचाच राहतो, तो आपला होत नाही. तर मग ह्या सगळ्याला एका छोट्या कृती करण्यायोग्य योजनेत कसं बसवायचं? तर हा आहे आपला 30 सेकंदांचा गेम प्लॅन.
कार्यक्रमात जाण्याआधीच ठरवा की असे क्षण येऊ शकतात. तयारी ठेवा. एखादा रिसेट मूव्ह आधीच निवडून ठेवा. प्रतिक्रिया देण्याआधी थांबा. वाद घालण्याऐवजी प्रश्न विचारा. गरज वाटल्यास थोडा ब्रेक घ्या. बाहेर जाऊन फिरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही एखादा टोमणा यशस्वीपणे टाळाल तेव्हा त्या छोट्या विजयाचा आनंद साजरा करा. आणि शेवटी हे शक्तिशाली वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आपली मनःशांती किंवा आपलं स्वातंत्र्य हे इतरांच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून नाही. ते पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि जाता जाता हा एक विचार आपल्यासाठी. अशी कोणती एक गोष्ट आहे जी पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे आणि जी आपला दिवस कसा जाईल हे ठरवते? याचा उत्तर आहे आपला प्रतिसाद. आपली प्रतिक्रिया हीच आपली खरी ताकद आहे.